महाराष्ट्रात अक्षरशः उन्हाचा राक्षस थैमान घालतोय आणि ही फक्त सुरुवात आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र इथे तापमान 40 अंशांच्या पुढे गेलंय। रस्ते तापलेत, हवा गरम झाली आहे आणि प्रत्येक श्वास जणू आग ओकतोय। विदर्भात पारा 46 पार, मराठवाड्यात 45च्या घरात, पुणे 42 वर पोहोचले आणि मुंबईत तुलनेने तापमान कमी असूनही नागरिक गरमीने हैराण झालेत। पुण्यासह अनेक शहरांमध्ये दुपारी बाहेर पडणं म्हणजे स्वतःला त्रास देणं झालंय। शेतकरी भर उन्हात काम करतायत, पण या उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चाललेत। जनावरांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि धक्कादायक म्हणजे एका बाजूला कडक ऊन तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपीट। शेतकऱ्यांसाठी हे दुहेरी संकट ठरतंय। हा फक्त तापमानाचा प्रश्न नाहीये, हा जगण्याचा प्रश्न आहे। पाणी, अन्न आणि आरोग्य सगळंच धोक्यात आलंय। म्हणूनच या उष्णतेमध्ये स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। बाहेर पडावंच लागलं तर डोक्यावर कॅप, स्कार्फ किंवा छत्री वापरा। दर तासाला थोडं थोडं पाणी प्या। तहान लागेपर्यंत वाट पाहू नका। लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी हे शरीर थंड ठेवण्यासाठी बेस्ट आहे। हलके, सैल आणि कॉटनचे कपडे घाला। गडद रंग टाळा। लाईट कलर्स हीट कमी ॲब्झॉर्ब करतात। रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नका। फळं, सॅलड आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेलं अन्न खा। लहान मुलं, वृद्ध आणि प्रेग्नंट महिलांची विशेष काळजी घ्या। त्यांना जास्त वेळ उन्हात ठेवू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर डोकं गरगरणं, उलटी किंवा जास्त घाम येणं जाणवलं तर लगेच सावलीमध्ये जा आणि पाणी प्या। हे हीट स्ट्रोकचे संकेत असू शकतात, कारण हा उन्हाचा राक्षस अजून काही दिवस शांत बसणार नाहीये। त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा। उन्हापासून वाचणं तुमच्या हातात आहे, पण दुर्लक्ष केलं तर त्याची किंमत मोजावी लागू शकते।